मित्रांनो, माझं नाव अतुल ठाकूर आणि आमच्या लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आम्ही जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो व्यावसायिकांसाठी, त्यामध्ये आमची कमिटमेंट हीच आहे की प्रत्येक व्यावसायिक हा यशस्वी झाला पाहिजे, सक्सेसफुल झाला पाहिजे. मित्रांनो, परवा आम्ही आमच्या सीएकडे काही चर्चा करत बसलो असताना टर्नओव्हर आणि व्हॅल्युएशन ह्या दोन गोष्टीविषयी आम्ही बोलत होतो आणि त्यांनी एक गंमत सांगितली. ते म्हणाले की एक 20 ते 22 वर्षाची फर्म आहे, 4 ते 5 कोटीचा टर्नओव्हर आहे त्याचा. पण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट सांगता येत नाही, कारण ती कंपनी आजही प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप याच स्वरूपाची ठेवली होती. आम्ही बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की प्रायव्हेट लिमिटेड केली पाहिजे किंवा यामध्ये हे जर बदल झाले तर याचं व्हॅल्युएशन काढून घेत घेत याचं अदर बेनिफिट्स घेता येतील किंवा ही कंपनी आज 100 ते 200 कोटीची आपल्याला व्हॅल्युएशननी त्या लेवलला पोहोचली असते. तर मुळात गंमत काय माहिती का, की आमच्या या ट्रेनिंग्समधून पण आम्ही पाहतो की बऱ्याचशा लोकांना टर्नओव्हर हा फार डोक्यात बसलेलाही असतो. त्यांना लक्षातच येत नाही की टर्नओव्हरपेक्षाही खरा गेम जो आहे तो व्हॅल्युएशनचा आहे. तुमच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन किती वाढत चाललंय, किती सिस्टमॅटिकली तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय, किती ग्रो होतंय ते, यावर तुमचं किती लक्ष आहे आणि तुम्ही त्याला त्या स्वरूपाचं कॉन्स्टिट्यूशन करून तुम्ही ती कंपनी किंवा तुमचा बिझनेस हाच तुमचा प्रॉडक्ट कसा बनवता, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे आमच्या सीएंनी एक खंत बोलून दाखवली. ते म्हणाले की इतक्या प्रकारच्या हे असतात फर्मचे, हे आहेत कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, साधारणतः 26 ते 27 आहेत, हे पण लोकांना माहीत नाही. ते येतात 2-3 गोष्टी डोक्यात ठेवून आणि म्हणतात याच प्रकारची फर्म आम्हाला पाहिजे. मला भविष्य काय, मला भविष्यात कुठे जायचं आहे, मला कुठल्या प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन घेतलं पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे का, LLP पाहिजे की काय पाहिजे, काही देणं घेणं नसतं. फक्त येऊन सांगतात आम्हाला अशी कंपनी पाहिजे. मग हा जो टर्नओव्हर व्हर्सेस व्हॅल्युएशन हा गेम आहे तो लक्षातच येत नाही. आज तुम्ही बघा, मोठमोठ्या कंपन्या या टर्नओव्हरपेक्षाही त्यांचं व्हॅल्युएशन कसं सतत वाढत राहील यावर काम करत असतात. ऑफकोर्स दोन काही काही गोष्टीशी रिलेटेड आहेत एकमेकाशी, पण हा गेम खूप वेगळा होऊन जातो जेव्हा तुम्ही व्हॅल्युएशनच्या मागे लागता. मित्रांनो, तुमची जर स्वतःची स्मॉल अँड मिडियम याच्यामध्ये तुमचा उद्योग येत असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल, तर सीएकडे जाऊन बसा आणि त्यांना विचारा की माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे मी काय आहे आणि हे सतत वाढत वाढत जाण्यासाठी मला काय करावं लागेल. कदाचित या एका गोष्टीमुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही रिटायर होऊ शकाल बिझनेसमधून आणि ते सुद्धा मजबूत पैसे कमवून. हा व्हिडिओ जरी छोटा असेल तरी तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो जर तुम्ही हे केलं तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रिटायर होऊ शकाल. सीएकडे जाऊन बसा आणि थोडंसं विचारा की मला व्हॅल्युएशनसाठी काय करावं लागेल. मित्रांनो, आज इथेच थांबू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशाच असंख्य व्हिडिओजमधून भेटणार आहोत. नमस्कार.